गाडी तिकडे पडली ना, गाडी इकडे पडली आणि ह्यानं पोरग तिकडे पडले. पण ह्यानं अडकल्यामुळे ह्यानं इकडे झाले. गाडी मित्रांनो, सध्या आपण आहोत अहमदपूर शहरामध्ये कासनाळे पेट्रोल पंप या ठिकाणी आलो आहे. माझ्या डावी बाजूचा जो रस्ता आहे हा नांदेडकडून येत आहे आणि उजव्या बाजूला जो जात आहे हा लातूरला जात आहे. बघा तुम्ही, याच ठिकाणी ह्या रोडचे काम सुरू आहे, साईड पट्ट्या भरणे सुरू आहे. मात्र या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. तुम्हाला मी दाखवतो माझ्या पाठीमागे. इकडून या तुम्ही. अशी ही जी गाडी आहे जिचा क्रमांक MH 553824, या गाडीवरून दोन व्यक्ती नांदेड रोडकडून लातूर रोडकडे म्हणजे अहमदपूर शहरामध्ये जात होते. मात्र या गाडीचा अपघात झाला आणि या गाडीवर जे दोघे जण होते त्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. गाडीला तसं जर बघितलं तर आपण फक्त फुटरेस तेवढा फक्त बेंड झालेला आहे. आणि नेमकी ही घटना किती वाजता घडली, काय पुढची माहिती मिळणार आहे हे मी बघण्याचा प्रयत्न करणार आहे. काय म्हणता तुम्ही? एक मिनिट. थोडं लागले बरोबर. त्याच्या वरी होतं ते. बरं. तुमचे कोणी नातेवाईक होते का? हे बारक्या भावाचा मुलगा होता. बर. तिथं भाऊ वारला, पण त्याचा मुलगा जो बारका होता ते हात किती लागले काय नाही ते डॉक्टरला माहित. मला सांगा, गाव कोणतं आहे तुमचं? भायणी गाव आहे साहेब, भायणी गाव. पूर्ण नाव सांगा मला. संग्राम सुभाषराव शेळके. माझं लहान गाव वारला साहेब. बरं संग्राम सर, मला सांगा या गाडीवर दोघे जण कोण कोण जात होते? माझा बंधू आणि त्याचा मुलगा. 12च्या सुमारास झाले साहेब. आता 5-6 किती वाजलेत माहित नाही मला. बरं. आता किती वाजलेत बघा. आतापर्यंत काही तपास लागला नाही. काहीतरी न्याय मिळावा साहेब असं आम्हाला. मला सांगा कशासाठी येत होते हे या गाडीवरून? हे इथून शेताकडे कुठेतरी गेले होते. शेताकडून घरी येण्यासाठी आले होते उलालते. आम्ही गावाकडे होतो. आम्हाला फोन आला असं दवाखान्यात आले म्हणून. आलो तर आम्ही ते संपलेला दिसला आम्हाला. आणि लहान गावाच्या मुलाला हाताला फ्रॅक्चर काय तर झालेलं आहे. मुलाला काही जास्त लागलं. कोणत्या गाडीने ह्याला डॅश दिले? ट्रॅक्टरनं मुलं आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला ट्रॅक्टर दिलं? सगळे चर्चा ट्रॅक्टरची आहे. तसे आजूबाजूचे लोक ट्रॅक्टर. ते हिरवा रंग आहे म्हणजे ट्रॅक्टर. काय कोणतं तर नाव म्हणजे म्हणजे जो मुलगा जखमी आहे तो सांगत आहे की बोर्ड लागला म्हणा माझ्या पप्पाच्या अंगावरून ट्रॅक्टर गेलाय पळा पळा पळा. त्यांनी ऑटो मध्ये टाकून दवाखान्यात आणले. 12च्या सुमारापासून आम्ही तिथंच बसून होतो. मुलगा किती वर्षाचा आहे? मुलगा अंदाजे 7-8 वर्षाचा आहे. 8 वर्षाचा मुलगा. 7वीला 8वीला आहे. 8वीला. 13 वर्षाचा. बरं. 13-14 वर्षाचा मुलगा आहे. आणि भावाचं वय? भावाचं वय अंदाजे 38-40. बरं. 40 ते 42 वर्षाचा अंदाजे. बरं. तो कोणी प्रथमदर्शी बघणारे आहेत का, ज्यांच्या समोर घटना घडली असं कोणी आहेत का? बरं. तर बघू शकता खऱ्या अर्थानं या रस्त्याचं जे काम सुरू आहे. जास्त पाठीमागे जाऊ नका तुम्ही, इकडे या खाली. या रस्त्याचं जे काम सुरू आहे, संबंधित गुत्तेदार किंवा त्याचा साईड इंचार्ज कोणीही कामावरती नाही. खऱ्या अर्थानं हे काम करत असताना त्याचा साईड इंचार्ज या जागेवरती असायला पाहिजेत. आणि काम सुरू असताना कशा पद्धतीने कुठे याचं सिम्बॉल ठेवले तुम्हाला दाखवतो एखाद्या वेळेस. फक्त एवढ्या एका दांड्यावरती काम सुरू आहे. 50 फुटावरती एक दांडा लावण्यात आलाय. म्हणून वाहनधारकांना काम सुरू आहे, पुढे रस्ता कसा आहे हे काही लक्षात येत नाही. परंतु 42 वर्षीय जे शेळके या गाडीवरून येत होते त्यांचा अपघात झाला आणि अचानक त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याची तोंडावरून ट्रॅक्टर गेलं. हे पूर्ण बाजू सुजलेली आहे. मग पुढे काय जखी केला? काही इथून आम्ही तर नव्हतो, गावाकडे होतो. इथून कधी ऑटो मध्ये रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाला टाकले. आम्ही आलो तर ते गेलेले. पोलीस स्टेशनला गेले होते? पोलीस स्टेशनला गेले होते साहेब. 12 वाजल्यापासून आम्ही इकडे आलो. 12-12:30 1 वाजता. तो करून आता किती वाजले साहेब? 5 वाजले. किती वाजले? आता पण आम्हाला कोणी काही न्याय दिला नाही. आता इथून तर न्याय आता इथून तर पुढे न्याय द्या साहेब आम्हाला. ग्रामीण रुग्णालयाचा आहे
प्रेत जे आहे ते ग्रामीण रुग्णालयामध्येच आहे. 42 वर्षीय शेळके यांचं प्रेत अजूनही संतराम 42 वर्षीय संतराम शेळके यांचं प्रेत जे आहे, त्यांची डेड बॉडी जी आहे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आहे. आणि पोलीसवाल्यांनी देखील आत्तापर्यंत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आमच्यासाठी कुठलाही कॅमेरा शोधून पाहिला नाही. आणि जे कोणी ते ट्रॅक्टरवाले आहेत, कोणतेही जे वाहनधारक आहेत ज्यांनी हा अपघात घडवून आणला, त्याचा शोध घेण्यात आला नाही. पोलीसवाले कोण भेटले तुम्हाला सांगता येईल का? साहेब आले ते पावती पिती केली ती, पण अजून काही निकालच लागला नाही. हे नको कोण तिकडे कुठं हॉटेलमध्ये कुठं गेले म्हणून. मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपण आपल्या दुकानाच्या समोर कॅमेरे बसवतो, त्या कॅमेऱ्याचा उपयोग फक्त आपल्यासाठीच व्हावा ही मानसिकता सोडून त्या कॅमेऱ्याची रेंज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्या कॅमेऱ्याला कव्हरेज करू द्या, जेणेकरून अशा प्रकारचा कधीही अपघात झाला किंवा कोणताही अनुचित प्रकार जर घडला तर अशा कामी येतो आणि एखाद्याला न्याय मिळवून देण्याचं काम त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून होतं. तुम्ही बघू शकता अनेक ठिकाणी, या ठिकाणी आता आपल्या बाजूला हे प्रीतम बियर शॉपी आहे, इतर दुसरे दुकानं आहेत, परंतु त्यांच्या समोरच्या ज्या कॅमेऱ्यांनी जे काम केलं आहे त्यांच्या मर्यादेमध्येच आमचं दुकान 30x40 मध्ये आहे, तितक्यापर्यंतच त्यांनी रेंज ठेवली, म्हणून ते कव्हरेज करू शकला नाही कॅमेरा. परंतु त्याच कॅमेऱ्याला जर मोकळं जर सोडले असते, त्या पूर्ण रस्त्यावरच्या गाड्या कोणत्या येतात कोणत्या जातात, तर इतका वेळ सुद्धा लागला नसता. पोलिसांनी निश्चितच ते फुटेज हस्तगत केले असते आणि शेळके कुटुंबियांना न्याय मिळवून दिले असते. परंतु 12 वाजता झालेली घटना आता 6 वाजत आहेत, 6.5 तास उलटून गेलेत, मात्र कुठलाही थांग पत्ता लागलेला नाही. नेमकं पोलीस प्रशासन काय करतंय हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत. आणि खऱ्या अर्थानं ह्या रोडच्या बाजूचं जे काम सुरू आहे, जे कोणती कंपनी आहे, ज्या कोणते कॉन्ट्रॅक्टदार आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं रस्त्याच्या बाजूला तटरक्षक लावलं पाहिजेत की या ठिकाणी पुढे काम सुरू आहे असा बोर्ड एकाही ठिकाणी लावलेला नाही. म्हणून वाहनधारकांना पुढच्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडलेली आहे. शेळके कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असणार आहे. काय मागणी करायची आहे नेमकी प्रशासनाकडे? काही नाही सर, 12-12:30 वाजल्यापासून इथं बसून आम्ही, आता 6 किती वाजलेत बघा, आतापर्यंत आम्ही इथंच बसून आहोत. काय तर न्याय द्या तुम्ही आम्हाला. त्याची जे भावाची पत्नी आहे ते 5 वर्षापासून मोठ्या हॉस्पिटलला आजारी आहे साहेब, सतत आजारी असते. 2 मुलं येतं, त्या आजारीपणामुळे त्या मुलाची शाळा सुद्धा होऊ शकली नाही वेळेवर. न्याय द्या साहेब, काय देता येईल तुम्हाला बघा. निश्चितच पोलीस प्रशासन आणि संबंधित रोडचे गुत्तेदार जे कोणी असतील त्यांनी तात्काळ शेळके कुटुंबियांची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. याच अपेक्षेसह आपण इथे थांबूया. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.